कुमठा नाका परिसरातील पंचशील नगर येथे मागासवर्गीय संस्थेच्या जागेवरून वाद निर्माण झाला आहे। स्थानिक नागरिकांनी एका व्यक्तीकडून कथित बनावट दस्तऐवजांच्या आधारे जागेवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला आहे। नागरिकांच्या म्हणण्यानुसार आर.के. टेलर या दुकानालगतची जागा गेल्या अनेक वर्षांपासून रिकामी आहे। या जागेवर खासगी कपड्यांचे शोरूम उभारण्यासाठी बांधकाम सुरू करण्यात आल्याचा आरोप आहे। मात्र संबंधित बांधकामासाठी आवश्यक परवानगी आहे का याबाबत नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत। जागेबाबत जाब विचारणाऱ्या नागरिकांना दमदाटीची भाषा करण्यात आल्याचीही आरोप आहे। या प्रकरणी पोलीस आणि महानगरपालिका प्रशासनाकडे तक्रारी करूनही अपेक्षित कारवाई झाली नसल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। दरम्यान 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून नागरिकांनी आंदोलनाचा निर्धार केला आहे। संस्थेची जागा कथितरित्या बळकावण्याचा प्रयत्न थांबवावा आणि संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। मात्र या प्रकरणातील आरोपांची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही। संबंधित व्यक्ती, संस्था आणि प्रशासनाची बाजू समोर आल्यानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे। जय भीम। माझे नाव विजयश्री राजू गायकवाड, तक्षशिल नगर कुमठा नाका इथे मी राहणारी आहे। आणि ह्या जागेवर आम्ही आता आंदोलन करण्यासाठी बसलेलो आहे सगळ्या महिला। आणि ह्या सगळ्या महिला काही खूप श्रीमंत नाहीत, गोरगरीब आहेत, विड्या करून अशा सगळ्या महिला आहेत। आणि ह्या जागेवर आज बसण्याची ही वेळ का आली, राजू कुचेकर हा सरांनी ह्या जागेवर आंदोलन अतिक्रमण केलेलं आहे। आणि ही जी जागा होती आमच्या पूर्वजांनी आमच्या समाजाच्या लोकांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ही जागा दिलेली होती। बुजुर्ग लोकांसाठी ही जागा होती। बाजूच्या सगळ्या तिन्ही लोकांनी अतिक्रमण करून ही जागा काही घेतलेली नाहीये। ह्या माणसाने राजू कुचेकर त्यांचं आर.के. टेलर आहे, इथे खूप मोठे आहेत ते, पण त्यांनी स्वतःहून इथं अतिक्रमण केलेलं आहे। आणि आज 15 ऑगस्टच्या दिवशी आंदोलन करूनच आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालेलं होतं, म्हणूनच आम्ही हा दिवस निवडलेला आहे। आणि आज आंदोलनाला सगळ्या महिलाच बसलोय। आणि ही जागा आमच्या समाजासाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांच्या आणि ज्येष्ठ नागरिकांच्या उद्धारासाठी ही जागा आम्ही आंदोलन करत आहोत। आणि जोपर्यंत ही जागा आम्हाला भेटणार नाही त्यासाठी आम्ही आयुक्तांच्या घरासमोर पण आंदोलन करायला महिला पाठीपुढे बघणार नाही। आणि आमची ही प्रतिज्ञा आहे आज 15 ऑगस्टच्या दिवशी।